धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. त्या काळच्या हिंदू समाजाच्या व हिंदू धर्माच्या धुरणांच्या मते कोणकोणते आचार शास्त्रशुद्ध असत आणि कोणकोणत्या दुराचारामुळे किंवा सदाचारांच्या लोपामुळे हिंदू हा धर्मभ्रष्ट समजला जाई ह्याविषयीच्या आणि त्या भूतकालीन हिंदू मुस्लिम महायुद्धामुळे मध्ये मुसलमानांनी बलात्काराने केलेल्या हिंदूंच्या भ्रष्टीकरणाची ज्यांच्या अत्यंत घनिष्ठ संबंध आहे अशा काही त्यावेळच्या हिंदूंच्या धार्मिक समजुती संबंधी आम्ही पुढे थोडी चर्चा करणार आहोत. येथे इतके सांगतो की त्या हिंदू राष्ट्राला परिणामी अत्यंत घातक ठरलेल्या तत्कालीन हिंदू समाजाच्या जातीभेद, विटाळवेड, धर्मसहिष्णुतेची विकृती इत्यादी विक्षिप्त धर्मभ्रमामुळेच मुसलमानांनी बळाने बाटवलेल्या लक्षावधी हिंदू मुसलमानच राहिले. इतकेच नव्हे तर त्या बाटविलेल्या हिंदूंची संख्या पिढीमागून पिढीने वाढत गेली. त्यातही त्या पुढच्या पिढ्या जन्मताच मुस्लिम संस्कारात वाढल्या गेल्यामुळे कट्टर मुसलमान बनत गेल्या. इतके कट्टर मुसलमान की पुढे हिंदुस्थानावर इराणी, तुर्क, मोगलादी परकीय मुसलमानांच्या या वायव्य दिशेकडून ज्या टोळधाडी वारंवार येत गेल्या त्यांच्या सैन्यात याच बाटक्या मुस्लिमांच्या नव्या पिढीतील सहस्रावधी लोक भरती होत गेले आणि त्या परकीय मुसलमाना इतक्याच द्वेषाने हिंदू काफिरांचा समूळ विध्वंस करण्यासाठी आणि त्यांना बळाने बाटवून मुसलमान करण्यासाठी हिंदू राष्ट्रावर तुटून पडू लागले. वानगीसाठी एकच उदाहरण शतावधी अशा घटनांतून देऊ. ज्या काळची नि प्रदेशाची आम्ही चर्चा करीत आहोत त्या सिंधू पलीकडच्या भागातच धुरी नावाची हिंदू जात अशाच परिस्थितीच्या पेचात बाटून मुसलमान केली गेली. पण पुढे काही काळाने तीच जात हिंदूंची कट्टर वैरी बनली. कुख्यात हिंदूद्वेषी सुलतान मोहम्मद घोरी हाच घुरी जातीचा होता. वस्तुतः अफगाणिस्तान, पठाणिस्तान, बलुचिस्तान येथील मुसलमान जनतेतील बहुसंख्य मुसलमान हे त्या प्रांतातील मूळचे निवासी जे हिंदू लोक त्यांचेच बाटवलेले वंशज होते. पण आपले पूर्वज कधीकाळी हिंदू होते याची लवलेश जाणीव त्यांना पुढे उरलेली नसे. इतकेच नव्हे तर ती जाणीव कोणी दिली तर त्यांची त्यांना चीड येई. मागचे काय असेल ते असेल. आज तरी आम्ही जन्मताच इस्लामचे पाईक आहोत, मुसलमान राष्ट्राचेच अंगभूत आहोत. हिंदू काफिरांशी आमचा आता तरी हाडवैरा वाचून कोणताही संबंध नाही. अशा धर्मांध दुर्भावनेने ते भारावून गेलेले असत. त्यांचे नुसते धर्मांतर झालेले नव्हते तर अशा धर्मांतराचा जो अपरिहार्य परिणाम पिढीमागून पिढीने बाटक्या लोकांवर होत जातो तो होऊन त्या बाटक्या हिंदूंच्या वंशजांचे राष्ट्रांतरही होत गेले. हिंदुस्थानावरील थेट रामेश्वरपर्यंत झालेल्या पहिल्या मुसलमानी आक्रमणाच्या ज्या 5-6 शतकांविषयी आम्ही येथे लिहित आहोत त्या काळच्या परिस्थितीत एकंदरीत आजचे धर्मांतर म्हणजेच उद्याचे राष्ट्रांतर ठरते गेले. पण येथे धर्म शब्दाचा अर्थ तरी कोणता? पण धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर ह्या वरील सूत्रात धर्म आणि धर्मांतर शब्द काय अर्थी योजलेले आहेत ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे. निरनिराळ्या धर्मातील किंवा स्वतंत्र दर्शनांतील तत्त्वज्ञानाचे तुलनात्मक चिंतन करणे किंवा त्यात जे स्वीकार्य वाटेल असे दर्शन आपल्या व्यक्तीपुरते स्वीकारणे अशा अर्थी काही वरील सूत्रात धर्म आणि धर्मांतर हे शब्द योजले नाहीत. अमुक पुस्तक ईश प्रेषित आहे त्याच्या 2 पुठ्यात जे काही सांगितलेले आहे ते आणि तेच काय ते धर्म्य आहे आणि इतर सर्व असत्य नि पापमय आहे अशा निवेशाने जी धर्मसंस्था त्या धर्मग्रंथातील तथाकथित तत्त्वज्ञानच नव्हे तर आचार विचार निर्बंध कायदे व्यवहार भाषा इत्यादी गोष्टी तदितर धर्मसंस्थांच्या अनुयायांवर उपदेशाने न साधले तर कपटाने, क्रौर्याने आणि बलात्कारानेही लादण्यास अनमान करीत नाही. त्या धार्मिक बलात्कारासही धर्मेच समजते. अशा आक्रमक संस्थांच्या धर्मास उद्देशूनच काय तो वरील सूत्रात धर्मशब्द वापरलेला आहे. अशा आततायी धर्मसंस्थांनी तदितरांचे केलेले जे धर्मांतर तेच परिणामी त्या तदितरांचे राष्ट्रांतर ठरते. जातीय बहिष्काराचे
प्रत्यस्त्र मुस्लिमांच्या त्या धार्मिक आक्रमणाचा प्रतिकार करील असे रामबाण प्रत्यस्त्रच हिंदूंना सापडेना. जे जाती बहिष्काराचे प्रत्यस्त्र म्हणून ज्यांनी त्या मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमणांचा प्रतिकार करण्यास सोडले ते त्यांच्याच अंगावर उलटले. ह्या जाती बहिष्काराच्या प्रत्यस्त्राची त्या हिंदू मुस्लिम धर्मयुद्धाशी संबंध असलेल्या स्वरूपापुरती तरी कल्पना येण्यासाठी आणि त्यांच्या स्वधर्मरक्षक उपयोग होण्याच्या ठायी स्वधर्मघातक उपायच कसा होत गेला ते लक्षात याचे म्हणून प्रथमतः जन्मजात जातिभेदाची कहाणी अगदी संक्षिप्तपणे का होईना पण सांगणे हे हिंदूंच्या मुसलमानांनी केलेल्या भ्रष्टीकरणाची फोड करावयाची तर अपरिहार्य आहे. जन्मजात जातिभेदाची प्रथा आणि जाती बहिष्काराचा राष्ट्रीय दंड मुसलमानांच्या स्वाऱ्या हिंदूवर होऊ लागल्या त्याच्या पुष्कळ आधीपासून म्हणजे हिंदूंनी हुणांचा नायनाट केल्यापासून हिंदू समाजाची आणि राष्ट्राची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थिर स्थावरता पुन्हा एकदा करण्याचा राष्ट्रीय प्रमाणावर मोठा सर्वांगीण प्रयत्न हिंदूंच्या शतावधी नेत्यांनी चोहोबाजूंनी भरतखंडावर चालू केला होता. त्यावेळी हिंदू राष्ट्राचे राजकीय नेतृत्व त्या काळीच उदयास येऊ लागलेल्या आणि वैदिक हिंदू धर्माचे कट्टर भक्त असलेल्या राजपुतांच्या प्रतापशाली राजघराण्यांकडे आलेले होते. त्या नवरचनेच्या प्रयत्नातच ह्या विशाल हिंदू समाजाची घडी जातिभेदाच्या चौकटीत चोपून बसविली जात होती. हळूहळू पण अपरिहार्यपणे त्या जातिभेदाच्या प्रथेला जातिभेदाचे स्वरूप प्राप्त झाले. पूर्वीच्या 4 वर्णातच नव्हे तर त्या 4 वर्णाच्या पोटातून आणि अवांतर जाती प्रवाहाचीही त्यात भर पडत शेवटी बळकटपणे शास्त्रसंमतपणे इतकेच नव्हे तर जवळजवळ सर्वसंमतपणे 4 सहस्र जन्मजात जातीत हे हिंदू जगत सामाजिक नि धार्मिकदृष्ट्या अंतर्गत विभागले गेले. एक प्रकारे हे त्या वैदिक हिंदू राष्ट्राचे सामाजिक स्थित्यंतर त्या कालाच्या ऐतिहासिक आवश्यकतेमुळेच घडले गेले. जो ज्या जातीत जन्मला तोच काय तो त्या जातीत राहू शकेल हे ह्या जन्मजात जातिभेदाचे एक मूळ सूत्र होते. दुसऱ्या जातीशी अन्नव्यवहार करणे वा दुसऱ्या जातीचे पाणी पिणे हे कृत्ये सुद्धा बहुतेक जातीमध्ये दंडनीय समजली जात. मग जातीत मुली देण्या घेण्याची अत्यंत कडक बंदी होती हे काय सांगावयास पाहिजे. त्या काळातील ह्याच निरनिराळ्या जातीसंस्कार म्हणून मांडलेल्या धर्माचारांना आम्ही लोटीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी आणि ज्याविषयी आम्ही आता पुढे सांगणारच आहोत ती शुद्धीबंदी, सिंधूबंदी इत्यादी 7 नावे आमच्या जातिभेदावर लिहिलेल्या अनेक लेखातून दिलेली आहेत. हिंदूंच्या प्रगतीलाच नव्हे तर गतीला सुद्धा पायबंद घालणाऱ्या या 7 बंद्या म्हणजे 7 बेड्याच होत्या. त्या बेड्या आपल्या हिंदू राष्ट्राच्या पायात ख्रिश्चन किंवा मुस्लिम किंवा इतर कोणा परराष्ट्रीय म्लेच्छांनी बळाने ठोकलेल्या नव्हत्या तर त्या हिंदूंनीच आपण होऊन एका बुद्धिभ्रंशाच्या लहरीत स्वधर्मरक्षक तोडगा म्हणून आपल्या पायात ठोकून घेतलेला होत्या. म्हणून तर आम्ही त्यांना विदेशी बेड्या न म्हणता 7 स्वदेशी बेड्या म्हणून आमच्या लेखनातून नि भाषणातून संबोधित आलेलो आहोत. जन्मजात जातिभेद या संस्थेसंबंधी सर्वांगीण चर्चा येथे करण्याचे काहीच कारण नाही. ज्यांना या संस्थेविषयी आमचे विचार जाणावयाचे असतील त्यांनी जन्मजात जात्योच्छेदक निबंध या नावाचा आम्ही लिहिलेला या विषयावरील समग्र प्रबंध वाचावा, जेथे आमचा परधर्मीय शत्रूंच्या धार्मिक आक्रमणाविषयी चर्चा करताना जितका आवश्यक तितकाच उहापोह खाली करीत आहोत. प्रथमतः हिंदू समाजाच्या विशाल संघटनास नि आश्चर्यकारक स्थैर्यास ती जन्मजात जातिभेदाची प्रथा काही परिस्थितीत नि काही प्रकरणी कारणीभूत झालेली असली पाहिजे हे विसरता कामा नये. ह्या संस्थेचे महत्त्वमापन करताना शेवटी तिच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा तेवढे दाखविणे निव्वळ कृतघ्नपणाचे होईल.